वाचन करी मनोरंजन, वाचन करी संवर्धन, वाचनाने होई ज्ञानवर्धन, वाचन करी संस्कारक्षम. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी विक्रम काशीत, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, इयत्ता 11वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आज माझे विचार व्यक्त करण्यासाठी आपणासमोर उभे आहे. अनेक संस्कारांपैकी महत्त्वाचा असा एक संस्कार म्हणजे वाचन संस्कार. जगातील ज्या काही महान व्यक्ती घडल्या आहेत त्या केवळ वाचनामुळेच. परंतु आजकाल अनेकांचे आईवडील बोलत असतात, माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा वाचन करत नाही. पण याला जबाबदारसुद्धा त्यांचे आईवडीलच असतात, कारण त्यांनी मुलांना निरनिराळी साधनं पुरवलेली असतात आणि म्हणूनच मुलं त्यांचा वापर करतात आणि त्यांना त्याची सवय लागते आणि त्यांच्या त्या सवयीचा इतका भयंकर प्रभाव होतो की आज या व्यासपीठावर विषय मांडावा लागतो, वाढते चॅनल्स आणि घटते वाचन. मित्रांनो, ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाच्या आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचन आवश्यक असते. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचारांची परिपक्वता वाढते, वैचारिक उंची वाढण्यास मदत होते. वाचनाने आपल्या व्यक्तिमत्वाचे तेज आणि सूर्यासारखी झळाळी प्राप्त होते. एवढ्या सर्व गोष्टी केवळ वाचनामुळे प्राप्त होतात. पण हे लक्षात घेतो कोण? आजकाल सर्वच जण अगदी पालकांसहित हे या वाढत्या चॅनलच्या जाळ्यामध्ये इतके गुरफटून गेले आहेत की त्यांना आसपासच्या जगाचा विसर पडलेला आहे. आज दिवसातील कितीतरी तास हे केवळ चॅनल सर्फिंग करण्यात वाया जात आहेत, हे लक्षातच येत नाही. आणि जरी लक्षात आले तरी या चॅनलच्या माध्यमाद्वारे होणारे मनोरंजनाची इतकी नशा चढलेली असते की आपल्याला कशाचेच भान राहत नाही. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतंत्र टी व्ही पाहायला मिळतो, परंतु त्याच घरामध्ये मात्र पुस्तकांचं साधं एकही कपाट आपल्याला पाहायला मिळत नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जो तो आपल्या आवडीनुसार चॅनल बघताना दिसतो आहे. या वाढत्या चॅनल्सच्या जंजाळातून कोणीच कोणाला बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे मुले वाचन करत नाहीत, ही पालकांची ओरड खरी होताना दिसत आहे. संस्कारक्षम वयामध्ये जर ही मुले तासनतास भुवयात आणून टी व्ही समोर बसत असतील तर त्यांनी पुस्तकांकडे कधी आणि कसे वळावे हा एक प्रश्नच तयार झालेला आहे. मित्रांनो, आज या वाढत्या चॅनल्सच्या काळामध्ये अनेक चांगल्या अनेक वाईट गोष्टींचा भडीमार आपल्या कानावर होत असतो. परंतु या सगळ्यांच्या गोंगाटामध्ये वाचनाचं महत्त्व मात्र कमी होत चाललंय. कारण कुणीतरी असं म्हटलं आहे की टुडे अ रीडर, टुमारो अ लीडर. संत गाडगे बाबा असं म्हणतात की मुलांना महाग कपडे घेऊन देण्याऐवजी त्यांना पुस्तके घेऊन द्या, कारण महाग कपडे मुलांचा तात्पुरता आनंद देतील, परंतु जगण्याचं महत्त्व मात्र पुस्तकच शिकवून देतील. उत्तम कांबळे असं म्हणतात की व्यवस्थेनं मला मुकं केलं, पण पुस्तकांनी मला मात्र लिहितं आणि बोलतं केलं. म्हणजे वाचन हे माणसाला एका ठराविक साच्याच्या पलीकडे जाऊन आतला माणूस शोधण्यासाठी मदत करतात आणि त्याच्या मनावर अधिक संस्कार करत जातात. परंतु आज वाचनाचे महत्त्व कमी होत चाललं आहे, कारण आजचा युवक हा वाढत्या चॅनलच्या व्यस्त राहिला आहे. आजच्या युवकांना ऐश्वर्या रायच्या मुलीचं, सैफ अली खानच्या मुलाचं नाव माहीत आहे, परंतु भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव मात्र आजच्या युवकांना माहीत नाही. आजच्या युवकांची अवस्था जर सांगायची असेल तर मला संत कबीरांचा अभंग आठवतो. कबीर असं म्हणतात, जो रहीम उत्तर प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नाही लपटे रहे भुजंग. म्हणजे ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातल्यानंतर त्या चंदनात त्या सापाचं विष जात नाही, अगदी त्याचप्रमाणे या वाढत्या चॅनल्सच्या जाळ्यामध्ये अडकून सुद्धा जर आजच्या युवकांनी त्यामधील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने चॅनलचा योग्य वापर होईल. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की चॅनल्स हे एक माध्यम आहे आणि माध्यम कधीही चुकीचं असू शकत नाही, कारण विषयाची दुसरी बाजू देखील समजून घेणं आवश्यक आहे. कारण जर त्या चॅनलचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने वापर केला तर ते नक्कीच युवकांचं आयुष्य बदलण्यासाठी मदतगार ठरू शकतात. आपण चॅनल्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. चॅनल्स हे वाईट नाही, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. जर भाजी कापण्याच्या चाकूने जर आम्ही स्वतःचं नाक कापत असू तर त्यामध्ये चूक त्या चाकूची नाही, तर त्याचा वापर करणाऱ्या त्या व्यक्तीची आहे. अशाच प्रकारे जर वाढत्या चॅनल्सचा जर आपण योग्य, सकारात्मक आणि प्रमाणामध्ये सर्व काही असा वापर करावा असा आशावाद मी व्यक्त करते. आणि मित्रांनो, आता आपल्याला या
वाचनासारख्या महत्त्वाच्या संस्काराला जपायचं आहे, आपल्या वाढत्या संस्कृतीला वाढवायचं आहे, त्याला फुलवायचं आहे आणि त्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. कारण या जगातील ज्ञानाचे सागर वाचाल तर वाचाल सारे, जगातील ज्ञानाचे सागर वाचाल तर वाचाल सारे, नाहीतर अज्ञानाच्या अंधकारात हरवून जाईल सारे, नाहीतर अज्ञानाच्या अंधकारात हरवून जाईल सारे. एवढे बोलून मी विचारमंचाची रजा घेते आणि थांबते. धन्यवाद.